मनसेचा इशारा आणि मेघा कंपनीची यंत्रणा जागेवर हजर. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा केला ताबडतोब बंदोबस्त. नागरिकांनी मनसेच्या धैर्यशील पाटलांना दिले धन्यवाद. गोंदवले खुर्द येथील सातारा लातूर महामार्ग लगत असलेल्या गटारातील पाणी रस्त्यावरून थेट अवघडे वस्तीमधील नागरिकांच्या घरात घुसले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी, त्याचबरोबर स्थानिक पोलीस पाटलांनी या पाण्याला वाट मोकळी करून दिली होती. याच वेळी त्यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काल दिलेल्या मनसेच्या इशाऱ्याची दखल घेत आज मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि आज दुपारी कंपनीनं स्वतःचे पोकलेन मशीन आणून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यात अडथळे आलेले मोकळे करून साठलेलं पाणी आणि नाल्यामध्ये अडकलेलं चिखल आणि दगड काढून टाकण्यात आले. यामुळे पाण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. अवघडे वस्तीच्या समोरून असलेला नाला पूर्णपणे ओढ्यापर्यंत स्वच्छ करून दिल्यामुळे नाल्यातील पाणी थेट ओढ्यामध्ये जायला सुरुवात झाली. या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी अधिकाऱ्यांना ही परिस्थिती निदर्शनास आणून दिल्यामुळे हे काम पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी धैर्य मनोमन आभार मानले. यावेळी गोंदवले खुर्दचे पोलीस पाटील सचिन अवघडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पोळ, मेघा कंपनीचे श्री सतीश, माजी सरपंच दादासाहेब अवघडे यांच्यासह गोंदवलेकर नागरिक उपस्थित होते. आपला आवाज न्यूजसाठी कॅमेरामन अमोल वायदंडेसह संदीप जठार, गोंदवले.